हाय फ्रेंड्स, हॅलो, नमस्कार फ्रेंड्स. आता या बॅगा पाहून तुम्हाला वाटलंच असेल की हे कुठेतरी निघालेले आहेत. येस, आपण आता पोहोचलेलो आहोत सोलापूर इथल्या रेल्वे स्टेशनवरती. आणि आज आपण सोलापूर ते रेणीगुंटा हा AC ट्रेनने प्रवास करणार आहोत. तर बघा, स्टेशनवरती पोहोचल्यानंतर ट्रेन यायला उशीर होता, म्हणजे रात्री 9ची ट्रेन होती. पण आम्ही तिथे 7:30ला पोहोचलेलो होतो. सो आम्ही या ठिकाणी वेटिंग रूममध्ये तेवढा वेळ आता कुठे बसणार आपण, बाहेर तर खूप क्राऊड असते आणि फारशी स्वच्छता देखील नसते आणि आमच्यासोबत लहान मुलं होती. त्यामुळे माझ्या भावाने या ठिकाणी वेटिंग रूममध्ये इथे आमची बसण्याची व्यवस्था केली. तर या वेटिंग रूमसाठी 1 तासासाठी 20 रुपये असे चार्जेस होते. वेटिंग रूम अतिशय स्वच्छ होती. आतमध्ये टॉयलेट वगैरे पण, वॉशरूम वगैरे पण होते, चेंजिंग रूम होती. आणि आता आम्ही थोडासा ज्यूस घेणार आहोत, कारण की आम्ही रोज 8 वाजता जेवतो. आज ट्रेनमध्ये बसल्यानंतर आम्ही जेवणार होतो. घरूनच डबा आणलेला, तुम्ही पाहिलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये काय काय जेवायला किंवा खायला आम्ही आणलेलं. तर आता त्यामध्ये आम्ही ते ज्यूस पिऊन थोडासा रिफ्रेश होणार आहोत. आणि माधवी, माधवन, आजी आजोबाला, मामा मामीला, राघवला खूप दिवसांनी भेटल्यामुळे खूप आनंदी आहेत. सगळेजण एन्जॉय करत आहेत. आणि ही आमची फॅमिली ट्रिप आहे. आणि राघवचा पहिला वाढदिवस या तिरुपती बालाजी या तीर्थक्षेत्री साजरा करायचा आहे. त्यासाठी आम्ही ही टूर म्हणजे माझ्या भावानेच ही टूर अरेंज केलेली आहे सर्वांसाठी. तर सोलापूर ते रेणीगुंटा ट्रेनसाठी साधारणपणे एका माणसासाठी ACचं तिकीट 1100 ते 1200 एवढं आहे. आणि बघा, या ठिकाणी अनाउन्समेंट झालेली आहे आणि आता सर्वजण गडबडीत तिकडे निघालेले आहेत. येस, आता आपली ट्रेन आलेली आहे. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर. आणि माधवी, माधवनचा ट्रेनचा पहिलाच प्रवास असल्यामुळे ते पण खूप एक्साईट होते आणि आम्ही पण खूप एक्साईट होतो. आणि फॅमिलीमध्ये सगळे एक साथ असल्यामुळे खूप मजा येते. तर बघा, आता आम्ही आतमध्ये येऊन बसलेलो आहोत, थोडंसं सेट झालो आणि आता सगळ्यांनाच भूक लागलेली आहे. सो आम्ही आता जेवणार आहोत. आणि एक साथ तिकीट बुक केल्यामुळे सर्व एकाच ठिकाणी आम्हाला जागा मिळाली. एकावर एक असे सीट्स होते. आणि बघा, आता जे जे आम्ही खायला आणलेलं होतं ते आम्ही मस्तपैकी आता त्याच्यावरती ताव मारणार आहोत. आणि मस्तपैकी आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. माझा मोठा भाऊ वरच्या सीटवरती जाऊन बसलेला आहे आणि निवांत असं जेवण चालू आहे. यामध्ये माझ्या बेस्ट फ्रेंडने शेंगदाण्याची पोळी दिलेली होती, अप्रतिम अशी. ती वर्किंग वुमन आहे. सेकंड शिफ्टला जाऊन तिने रात्री जागून माझ्यासाठी बनवल्या. ही खूप मोठी गोष्ट आहे. आय एम सो लकी. आणि आईने तर मस्त मस्त असे पदार्थ बनवून आणलेले, ते सुद्धा आम्ही मस्त ताव मारलेला होता. आणि आता आम्ही झोपत आहोत. सगळेजण आपल्या आपल्या सीटवरती जाऊन बसलेले आहेत. आणि राघवने सुद्धा त्याची स्पेशल सीट घेतलेली आहे. आणि आता पूर्ण रात्रभर प्रवास झाल्यानंतर हे बघा, या ठिकाणी सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मस्त असा प्रवास चाललेला आहे. आणि हे आहेत विष्णू गुड्स ट्रान्सपोर्टचे मालक, जे की खूप बिझी असतात. त्यांनी पण त्यांच्या शेड्यूलमधून थोडासा वेळ काढला स्वतःसाठी. आणि अशा पद्धतीने प्रवास चालू आहे. आणि आता लवकरच आपण रेणीगुंटाला पोहोचणार आहोत. ट्रेनच्या अख्ख्या प्रवासात राघवने अजिबात त्रास दिला नाही. मस्त एन्जॉय करत चाललेला आहे. हे बघा, किती गोड बाहेर बघत बघत चालू आहे त्याचा प्रवास आणि खेळत खेळत. सर्व प्रवासापेक्षा ट्रेनचा प्रवास आणि त्यातल्या त्यात ACचं जर तिकीट बुक केलं तर त्यामध्ये अतिशय स्वच्छता असते आणि खूप छान प्रवास होतो, रिलॅक्समध्ये होतो. तसा आमचा या ठिकाणी व्यवस्थित असा प्रवास झाला. काही कुठला प्रॉब्लेम आला नाही. इथे पांघरायला, अंथरायला म्हणजे बेडशीट वगैरे सगळे रोजच्या रोज बदलले जातात. मोबाईलसाठी सगळ्या प्रत्येक सीटला वेगवेगळे प्लग दिलेले आहेत आणि स्विच दिलेले आहेत. आणि येस, आता आपण रेणीगुंटाला पोहोचलेलो आहोत.
साधारणपणे 12 तास लागतात. तर रात्री 9ला बसलेलो आम्ही, सकाळी 9 वाजता या ठिकाणी रेणीगुंटा स्टेशनवरती पोहोचलेलो आहोत आणि यानंतरचा प्रवास आपला तिरुपतीचा पुढे होणार आहे. सो टू बी कंटिन्यू. थँक्स फॉर वॉचिंग.